महामार्गाच्या कामावरून आजी माजी खासदारांमध्ये झुंपलीये। अहिल्यानगर मनमाड महामार्गावरून एकमेकांवर टीका आहे। सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये चांगलीच झुंपलीये। मी लोकांना सत्य सांगत होतो, पण तेव्हा काही ठराविक लोकांनी आभास निर्माण केला की नगर पाथर्डी माझ्या उपोषणामुळे सुटलं, तर मग तुमच्या उपोषणामुळे तर नगर मनमाड पण सुटला पाहिजे होता। मी जेव्हा लोकांना वास्तविकता सांगायचा प्रयत्न केला तेव्हा लोकांनी विश्वास ठेवला नाही। तर आज माझा पराभव झालेला आहे। जे आश्वासन देऊन निवडून आलेले आहेत ही त्यांची नैतिक जबाबदारी की त्यांनी या प्रश्नाचं उत्तर देणं। त्यांचं उत्तर आल्यानंतर मी उत्तर देईन। गेले 6 वर्ष तुम्ही त्या विभागाचे प्रतिनिधी म्हणून काम करत होते। मी खासदार झालेला 1 वर्ष झाले। मी खासदार झाल्यानंतर मी आदरणीय गडकरी साहेबांना भेटलो। त्या पहिल्या ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करायला लावलं, त्याला त्या ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट केलं। नंतर दुसरा ठेकेदार आला, तो ठेकेदाराचा टेक्निकल पॉईंट निघाल्यानंतर त्याचं सुद्धा कॉन्ट्रॅक्ट डिझॉल्व झालं, प्रॉब्लेम आला। नंतर परत तिसरं टेंडर करायला लावलं। तिसरं टेंडर केल्यानंतर त्या कॉन्ट्रॅक्टरचं काम सुरू झाल्यानंतर काही ठिकाणी त्याला आता अडचणी निर्माण झाल्या, पण आता ते काम बऱ्यापैकी काम चालू आहे। हे काम माझ्याच काळात सुरुवात झाली आणि माझ्याच काळात हे काम पूर्ण होणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।